नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. प्रेमाचे आमिष, ब्लॅकमेलिंग, अत्याचाराची जागा आणि माहिती, धक्कादायक धागेदोरे हाती, आरोपीची आर्थिक परिस्थिती चांगली, पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर. प्रेमाचा आमिष दाखवून फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमक्या देऊन महाविद्यालयीन 19 वर्षीय तरुणीवर झालेल्या सामूहिक लैंगिक अत्याचाराच्या संतापजनक प्रकारात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. प्रकरणाचा तपास मुरगुड पोलिसांनी सुरू केला आहे. या प्रकरणातील राधानगरी तालुक्यातील चारही आरोपींना न्यायालयानं 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी तपास यंत्रणा विविध ठिकाणी जाऊन पुरावे गोळा करण्यात व्यस्त आहेत. अटकेत असणाऱ्या आदित्य बाजीराव शेटके, राहणार खिंडी वरवंटे, तालुका राधानगरी, रणजित संभाजी मुधुळकर, राहणार सोळांगपूर, तालुका राधानगरी, प्रवीणगिरी चंद्रशेखर पालकर, राहणार राधानगरी आणि विक्रम रामचंद्र पाटील, राहणार भुजवडे, तालुका राधानगरी या आरोपींकडून तपासात गुन्ह्याची कबुली मिळाल्याची माहिती समोर आली. पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनंतर उघडकीस आलेल्या या प्रकरणात आरोपींनी तिला धमकावून अनेकदा अत्याचार केल्याचा उघड झाला आहे. विविध ठिकाणची पोलिसांनी पाहणी केली आहे. मुरगुड तलाव परिसर, गिरगाव, कात्यायनी, कोल्हापूर येथील लॉज तसेच इतर संबंधित स्थळावरील माहिती संकलित केली जात आहे. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीचे मोबाईल जप्त केले असून त्यातील महत्त्वाचा डेटा तपासला जात आहे.